नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणि ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट बघत होते ते म्हणजे स्किल टेस्टच्या तारखा. ठीक आहे, तर आत्ताच्या या सेशनमध्ये आपण स्किल टेस्ट, तिथले नियम, त्यानंतर स्किल टेस्टच्या संदर्भात कशा प्रकारे काळजी घ्यायची या सर्व गोष्टीवर सविस्तर चर्चा करणार आहोत. ठीक आहे, तर जे विद्यार्थी स्किल टेस्टला आहेत त्यांना तर प्रारंभी खूप खूप शुभेच्छा की तुम्ही आता अशा वळणावर आहात की जेणेकरून एक टप्पा पार केल्यानंतर तुम्ही लगेच सिलेक्शनमध्ये खूप कठीण अशी परीक्षा पास करून, ठीक आहे, इतका मोठा प्रचंड कट ऑफ असताना तुम्ही त्या यादीत गुणवत्ता यादीपर्यंतचा जो प्रवास आहे तो गाठत आहात. ठीक आहे, त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे, आता बरेच सारे गैरसमज आहेत की 2400 के डिप्रेशन, 2500 के डिप्रेशन. ठीक आहे, सगळं बोलतोय हे के डिप्रेशनच्या नादात तुम्ही डिप्रेशनमध्ये नका जाऊ म्हणजे झालंय. ठीक आहे, चला एका एका मुद्द्यावर आपण बोलूया सविस्तर. ठीक आहे, चला लक्ष द्या. बघा आता लक्ष द्या, आयोगाने 6 जूनला थोडंसं लेट लेक्चर घेतलंय मी 2-1 दिवस, तेवढं मॅनेज करून घ्या. सो 6 जून 2024 ला आयोगानं काय सांगितलं, एक नोटिफिकेशन काढलं आणि आयोगानं सांगितलं की आम्ही काय करतोय, STA, ठीक आहे, आणि सिटी क्लर्क टायपिस्ट, ठीक आहे, या 2 पदांसाठीची कौशल्य चाचणी घेतो. एक लक्षात ठेवायचं पोरांनो, हा अभ्यास नाही, ही स्किल टेस्ट आहे. स्किल म्हणजे टायपिंग ही तुमची स्किल आहे. ठीक आहे, सो ती सरावानेच गाठता येते, जशा प्रकारे रनिंग राहते नाही का तसं. तर बघा आयोगाने काय सांगितलंय की गट क मध्ये जे सिटी आणि STA पद आहे त्याचं आम्ही कौशल्य चाचणी दिनांक 1 जुलै ते 13 जुलै या दरम्यान घेणार आहे. ठीक आहे, मग इथं तो जो राज्यसेवेचा दिनांक आहे तो वगळलेला असेल. ठीक आहे, कारण राज्यसेवा 6 तारखेला आहे. सो त्याच्यामुळे तुमची जी आहे ऍक्च्युअल मध्ये 12 दिवस चालणार आहे. आणि मी पूर्वीच्या काही व्हिडिओज मध्ये सांगितलं होतं की यस काय आहे, स्किल टेस्ट ही 12 ते 15 दिवस चालेल, कारण की विद्यार्थ्यांची क्षमता, IIT पवईची एकूण कॅपॅसिटी, सो यावरून ते डिसाईड करतं. म्हणजे इथून तुमचा काय होणार आहे, तुमची स्किल टेस्ट होणार आहे या कालावधीमध्ये. आता सर्वात महत्त्वाचं की तुमची स्किल टेस्ट कुठे असेल, कोणत्या तारखेला असेल, हे तर तुम्हाला स्पेशली आयोग एक अपडेट टाकेल आणि सांगेल की तुमचे आय कार्ड तुमच्या खात्यावर टाकण्यात आले आहेत. सो त्या दिनांकाला त्या वेळेत तुमचं काय असेल, स्किल टेस्ट असेल. ठीक आहे, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी आहे समजा, ठीक आहे, मी आहेच. ठीक आहे, सो आपण IIT पवईला सर्व भेटणारच आहे. तर बघा लक्ष द्या की समजा 5 तारखेला माझी स्किल टेस्ट असेल, मला सांगेल की 1:30च्या शिफ्टमध्ये तुमचा आहे स्किल टेस्ट. कोणत्या शिफ्ट असतात यावरही आपण बोलूया. ठीक आहे, आणि अजून सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचे स्वतंत्र नोटिफिकेशन येईल आणि परीक्षेच्या नॉर्मली 10 दिवस आधी, म्हणजे तुम्हाला रिझर्वेशन वगैरे करायचं असतं ना त्या दृष्टीनं. आणि तिसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं की तुम्हाला जर ठळक सूचना वाचायच्या असतील तर तुम्ही तिथं जाऊ शकता, ते वाचायची गरज नाही, मी तुम्हाला वाचून दाखवतो. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं का, 1 जुलै ते 13 जुलैमध्ये तुमचं काय असणार आहे, स्किल टेस्ट असणार आहे. कुठे, मोस्टली IIT पवई म्हटलं, IIT पवईच्या कॅम्पसमध्ये आयन डिजिटल आहे. ठीक आहे, IIT पवई म्हटल्यापेक्षा. ठीक आहे, चला आता बघा सर्वात महत्त्वाचं, आता तिथं गेल्यानंतर ऍक्च्युअल मध्ये स्किल टेस्ट कशी असते. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही काहीही घाबरून जाऊ नका. जी भयानकता आता मार्केटमध्ये पसरवल्या जाते ना, मॉक दिलाच पाहिजे, ठीक आहे, त्याच्यानंतर हे सेंटरवर गेलंच पाहिजे, प्रेशर हँडल झालं पाहिजे, काही नसते पोरांनो. हा या वर्षी आला प्रकार. स्किल टेस्ट चालू व्हायला 3 वर्ष झाली. मला सांगा 2021ला स्किल टेस्ट आली, मुलं पास झाली नाही का? मग त्यांच्या वेळेस हे ऍप वगैरे होते का? काहीच नव्हते. मुलांनी GCC TBC वर प्रॅक्टिस करून तिथं हे केलंय, प्रॅक्टिस केली. म्हणजे बघा, जर धावणारा असला ना तो अनवाणी धावून सुद्धा काय करतो, तो पहिला येतो रेसमध्ये. आणि तुमच्या पायात नायकीचा शूज आहे का अडिडास आहे का, डझंट मॅटर. म्हणून एक सांगतोय, हे जे मार्केटमध्ये सध्या वारं चालू आहे, स्किल टेस्टच्या मॉक दिलाच पाहिजे, नाही दिला तर फेल होते, 17 प्रकारचे कीबोर्ड वापरल्या पाहिजे, मला तर याच्यावर विश्वासच नाही. ठीक आहे, स्किल टेस्टमध्ये बेटा, स्किल टेस्टच्या संदर्भात, ठीक आहे, एक फार मोठा लढा आहे 21 पासूनचा. ठीक आहे, तर त्या लढ्यात मी सामोरे होतो. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. ठीक आहे, म्हणजे की डिप्रेशन कमी करणे, बॅकस्पेस, ठीक आहे, टोटल ज्या सुधारणा दिसत आहे हे मी आणि आमचे काही मित्रवर्ग, सो त्यावेळेस 21-22ला, सो आम्ही केलेल्या ज्या आंदोलनामुळे, आयोगाशी केलेल्या चर्चा असेल, टाकलेल्या केस असतील मॅटमध्ये, सो त्यामुळे हा सुधारणा तुम्हाला दिसत आहे. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला एक सांगतोय, तर एक लक्षात घ्यायचं, सर्वात सोपी सांगतोय. एक, ज्यांची मराठी टायपिंग आहे त्यांना सांगतो मी, मराठी टायपिंग तुम्हाला, तुम्ही समजा मी मराठी टायपिंगला आहे, मी जर 10,000 डिप्रेशन मारले, शक्य नाही, पण मी तुम्हाला सांगतो 10,000 जरी की डिप्रेशन मारले, आयोगाला काही घेणं देणं नाही तुमचं. ही क्वालिफाईंग आहे. आयोग काय म्हणतंय, तू 10,000 मार, मी फक्त काय करेल, तुझे पहिले 1500 काउंट करेल. ठीक आहे, कळालं का? म्हणजे आयोगानं काय सांगितलं, तुम्ही कितीही की डिप्रेशन मारा, आम्ही मराठीमध्ये 1500 आणि इंग्लिश जे असेल या इंग्लिशमध्ये आम्ही काय करणार आहे ते म्हणजे 2000 की डिप्रेशन. झालंय.
समजलं? म्हणजे तुम्ही कितीही की डिप्रेशन मारले, आयोगाला आहे का? नाही. आयोग काय करेल, सुरुवातीचे 1500 आणि 2000 काउंट करेल, नंतरचे काउंट करणार नाही. आता मुलं म्हणतात 2500 की डिप्रेशन आले पाहिजे म्हणजे तिथं 2 येतात, असं काही नसतं. ठीक आहे, ह्या सगळ्या अफवा आहेत. तिथं काय असतं, तिथं सोपे पॅसेजेस असतात. सो त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा. ठीक आहे. 2022च्या मुलांचे तुम्ही रिव्ह्यू घ्या, त्यांना 1-1, 1.5 मिनिटं उरला होता. ठीक आहे, सोपी असतं. ससा कासवाची गोष्ट वगैरे अशा गोष्टी असतात, नाही का? सो बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा एक व्यक्ती आहे ए नावाचा, यानं काय केलंय, एकूण 3000 की डिप्रेशन मारले. ठीक आहे. तर आयोग काय करेल माहिती आहे का? आयोगाला 3000 अशी घेणं देणं नाही. आयोग सुरुवातीचे 1500 मोजेल आणि या सुरुवातीच्या 1500 मध्ये जर तो ओपन कॅटेगरी असेल तर आयोगाला फक्त 7% जे आहेत मिस्टेक त्या मान्य आहेत. आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, इतर, ठीक आहे, आरक्षणामध्ये असाल, रिझर्वेशन मध्ये, तर लक्षात ठेवायचं, आयोग तुम्हाला 10% एक्सक्यूजेस देईल. एक्सक्यूज म्हणजे काय? समजा आता एक शब्द आहे प्रामाणिकता. ठीक आहे, प्रामाणिकता. आणि हा प्रामाणिकता लिहिण्याच्या ऐवजी मी प्रामाणिक लिहिलं, असं प्रामाणिकत लिहिलं म्हणजे काय झालंय, इथं माझा एक जो हा लिहायचा होता काना, तो दिला नाही. आता माझ्या किती मिस्टेक होतील माहिती आहे का? हा पहिला प ची 1, ह्या र ची 2, हा काना 3, हा 4, ठीक आहे, त्याच्यानंतर हा 5, हा 6, हा 7, हे 8, हे 9, अशा प्रकारे 10 की डिप्रेशनच्या मिस्टेक्स होतील माझ्या. कळालं का? म्हणून तुम्हाला सांगतोय की तुम्हाला असं करायचं नाही. तुम्हाला काय करायचं आहे, पेसेज 1500च की डिप्रेशन झालेत चालेल, पण त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्युरसी ठेवावी लागेल. मी तुम्हाला बऱ्याच साऱ्या मुलांचं उदाहरण सांगतो. ठीक आहे, तुमच्याही बाजूला सिलेक्ट झालेले मुलं असतील, त्यांना विचारा. काही मुलांनी तर 1400 की डिप्रेशन मारले, पण ते प्रॉपर मारले, सिलेक्ट आहेत. काही मॅटर नाही करत, तुम्ही 2000 मारता का 5000 मारता का, काहीही घाबरून जाऊ नका. मार्केटमध्ये जे सांगतं 2600 2500 मी ऐकतोय. ठीक आहे, 2500 2600 की डिप्रेशन आले पाहिजे. काही मुलं आहेत जे आहेत ते काठावर आहेत मग बिचारे. ठीक आहे, त्यांचे अजूनही 1800 1900 तिथं सांगतोय. पेशन्स ठेवा. काय करा मी, प्रॅक्टिस कशी करा मी तुम्हाला सांगतो. प्रॅक्टिस बूस्ट होते. कसं असतं पोरांनो, तुम्हाला 1500 की डिप्रेशन, इंग्लिशवाल्यां मराठीवाल्याबद्दल बोलतोय, इंग्लिशवाल्यांना 1500 की डिप्रेशन पर्यंत येईपर्यंत सोपी जातं. मराठीवाल्यांना 1200 की डिप्रेशन पर्यंत यायला सोपी जातं. पण त्याच्या पुढचे हे जे 500 असतात ना, हे 500 थोडेसे जड जातात. यांना जे हे 300 करायचे असतात हे जड जातात. पण जड म्हणजे अशक्य आहे का? काहीच नाही. फक्त तुम्हाला एक सांगतोय, काय करावं लागेल, टायपिंगच्या थोड्याशा सवयी बदला. ज्यांचा मोस्टली येत नाही, ठीक आहे, त्यांच्याशी मी सांगतोय काय करा. सर्वात पहिले, आता या सिच्युएशनला तुमच्याकडे 20 दिवस आहे. मी सांगतोय दिवसाचे 6 तास प्रॅक्टिस करा. किती तास? 6 तास प्रॅक्टिस. मग कशी करायची ते पण सांगतोय. बघा, प्रॅक्टिस फक्त एक्झाम मोड मध्ये करायची. खूप सारे ऍप आहेत, तुम्ही घेतले असतील, ठीक आहे, किंवा मग ते टायपिंग बडीत आहेच, आवर फेवरेट. ठीक आहे, एक्झाम मोड मध्ये जायचं. एक्झाम मोड मध्ये आता बघा, इंग्लिशवाल्यांनी काय करा, इंग्लिशवाल्यांनी आता म्हणजे आजपासून, ठीक आहे, आजपासून 8 दिवस 12 मिनिटात काय करा, पेसेज टाईप करा. 12 मिनिटाचा वेळ लावा. ठीक आहे, मराठीवाल्यांनी सुद्धा काय करा, 12 मिनिटाचा वेळ लावा. मग काय करायचं, 12 मिनिटात सर आम्हाला इथे 2000 आणि मराठीवाल्यांनी 12 मिनिटात 1500 की डिप्रेशन टाईप करायचे. ठीक आहे, सांगतो इफेक्टिव्ह आहे. असं नाही की तुम्हाला वरवरच्या गोष्टी सांगतोय. दुसरं झालं, हे किती दिवस करायचं आहे, हे 8 दिवस. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आजही अशा कंडिशनला की तुम्ही 12 मिनिटात 2000 आणि 1200 की डिप्रेशन मारतात. ठीक आहे, मग काय करायचं, हे झालं की दुसऱ्या 8 दिवसात काय करा, 11 मिनिट जे आहेत, या 11 मिनिटामध्ये टाइम लावा. एक्झाम मोडमध्ये तो सिलेक्ट करता येत तुम्हाला. टायपिंग बडीवर करा किंवा कोणतंही जे झेरझुरा वगैरे जे काही असतील तुमच्याकडे ते. ठीक आहे, सो इथं 11 मिनिटात 2000 की डिप्रेशन आणि 1500 की डिप्रेशन झालं. हे किती दिवस करायचं आहे, हे पण तुम्हाला करायचं आहे 8 दिवस. झाले तुमचे 15 दिवस गेले. आता तुमच्याकडे राहिले 5 दिवस. ठीक आहे, 5 दिवस आहे, तर लक्षात ठेवायचं, या 5 दिवसात तुम्हाला काय करायचं आहे. या 5 दिवसात मी तुम्हाला 100% शुअरली सांगतोय की तुम्ही या लेवलला आहात की तुमचे आता 10 मिनिटात, ठीक आहे, 10 मिनिटात तुमचे पूर्ण की डिप्रेशन होत आहे. ठीक आहे, जर असं करून नाही आले ना तर त्याला 100% मी जबाबदार. ठीक आहे, करा असं. कळालं का? झालं. सो अशा प्रकारे तुम्ही याला 8-8 5 दिवसाचा जरी कालावधी दिला ना तर इनफ आहे. फक्त काय करायचं सांगतो. मग काय करायचं, सुरुवातीचे सकाळचे मॉर्निंगचे जे 2 तास आहे, ठीक आहे, काय करायचं, सुरुवातीला दररोज डेली, ठीक आहे, 4 लेसन करा. लेसन प्रॅक्टिस करा. कारण की लेसन प्रॅक्टिस जर तुम्ही केली, कुठं कोणतं चिन्ह आहे वगैरे हे बघा.
इंग्लिशवाल्यांना फारशी काळजी घ्यावी लागेल, कारण की इंग्लिशमध्ये जे मोठमोठे शब्द असतात आपले इंग्लिशचे तसे स्पेलिंगचे प्रॉब्लेम असतात. सो एका एका अक्षराकडे बघावं लागतं. मोस्टली पॅसेज टाईप करताना स्क्रीनकडे लक्ष असलं पाहिजे. तुम्ही बटनाकडे बघताय, वर बघता, खाली बघता असं करत नाही, याच्यात वेळ जात असतो पोरांनो. ठीक आहे, डेली 4 लेसन प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर काय करायचं, ठीक आहे, डेली 4 लेसन प्रॅक्टिस केली, समजा 20 मिनिटं किंवा 30 मिनिटं म्हणा, 30 मिनिटं केली, 30 मिनिटानंतर एक ब्रेक घ्या 10 मिनिटाचा. 10 मिनिटाचा ब्रेक घेतला की तुमच्या हाताला आराम मिळतो. नाही तर तुम्ही बघा, तुम्ही पहिला उतारा मारता 2200 जातो, दुसरा जाता 2100 जातोय, मग असे चालले मागं मागं. कधी असं येतं की तुमचे बोटं थकून गेले असते, स्क्रीननं डोकं दुखायला सुरुवात होते, डोळे दुखायला सुरुवात होते आणि मग तुमचे की डिप्रेशन कमी येतात. ऑब्वियस आहे ना. सो त्याच्यामुळे काय करा, 10-20 मिनिटाचा ब्रेक घ्या. त्याच्यानंतर मग काय करा, मग 2 पॅसेज मारा, 2च पॅसेज 20 मिनिटाचे. अजून 10 मिनिटाचा ब्रेक घ्या, परत काय करा, 2 पॅसेज मारा. झालं, एवढं झालं की ब्रेक घेऊन घ्या, संपला विषय. म्हणजे आपण काय केलंय, इथं 20 मिनिटं दिले, ठीक आहे, इथं 20 मिनिटं, ठीक आहे, इथे 20 मिनिटं दिले, झालं, इथं 30 मिनिटं दिलं. म्हणजे एक्झॅक्टली आपण टाइम किती दिला, 30, 20, 50, 20, 70 मिनिटं. ठीक आहे, झालंय. आणि 10-10 मिनिटाचे कमर्शियल ब्रेक घेतले. ठीक आहे, कळालं का. सो अशा प्रकारे करा. सर्वात पहिले काय टाळायचं आहे, नंबर 1 सर्वात पहिले टाळायचं आहे ते म्हणजे काय करणं, खाली बघणे. ठीक आहे, जे खाली बघून टाईप करतात त्यांनी ती सवय मोडा. ठीक आहे. नंबर 2, सर बॅकस्पेसचा मॅटर करतं का, तर यस, बॅकस्पेस जास्त नसले पाहिजे. काही लोक म्हणतात बॅकस्पेस ऑन करून सोडवा, मी म्हणेल नाही, ते बॅकस्पेस ऑफ करून सोडू नका, तुमचा मोरालच डाऊन होऊन जाईल. बॅकस्पेसची सवय असते, कोणी असलं तर बॅकस्पेस वापरते, बॅकस्पेस वापरा. पण मी काय म्हणतोय की सर्वात पहिले शब्द व्यवस्थित अवगत करा आणि नंतर तो टाईप करा. ठीक आहे. सो बॅकस्पेस थोडंसं कमी करा. झालंय. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे काय करायचं, एक्झाम मोड जे आहे एक्झाम मोड मध्येच करायचं. ठीक आहे पोरांनो, मी तुम्हाला सांगतोय अशक्य नाही. ठीक आहे, अशक्य बिलकुल नाही. तुम्हाला काय करायचं आहे, 1800 की डिप्रेशन हे मारायचे आहेत इंग्लिशवाल्यांना आणि 1350 आहेत ते मराठीवाल्यांना कॅटेगरीमध्ये. कळलं. इथं 1860 आणि 1400 समथिंग. ठीक आहे. सो एवढे जरी आले ना तरी चालते. मग मला सांगा, जर तुमचे 1500 टाईप होणार आहेत तर खरंच 2400 आणि 2500 ला काही व्हॅल्यू आहे का, नाही ना रे बाबा. जर मी तुम्हाला आणखी एक सांगतोय, एक इन्स्टंट उदाहरण सांगतो. समजा मी काय करतो, माझा इंग्लिशचा स्पीड एक्स्ट्रीम आहे, मग मी काय करतो, मराठीचा समजून घ्या, मराठीचा माझा एक्स्ट्रीम स्पीड आहे. समजा काय केलं मी, 1500 पहिले 1500 की डिप्रेशन चांगले मारले आणि दुसरे मारले, म्हणजे मी टोटल किती की डिप्रेशन केले, 3000. झालं असं की पहिले 1500 काउंट होणार आहे, आयोग हेच काउंट करणार आहे. ठीक आहे, आयोग हे काउंट करणार नाही. समजा माझे पहिल्या 1500 की डिप्रेशन मध्ये जर 89% अॅक्युरेसी आहे आणि दुसऱ्या 1500 की डिप्रेशन मध्ये 100% जरी अॅक्युरेसी असली तरी हा रिझल्ट ग्राह्य होतो का, नाही. रिझल्ट कोणता ग्राह्य होतो, हाच. कळालं का. म्हणून एक लक्षात ठेवायचं, की डिप्रेशन तुम्ही 1350 म्हणजे 1351 जरी मारले तरी चालते, 1400 झाले पाहिजे असंही आयोगाचा अट्टहास नाही. फक्त आम्हाला 1351 करेक्ट की डिप्रेशन पाहिजे. कळालं का. ठीक आहे. मग जास्त की डिप्रेशन मारलं म्हणून रिझल्ट मध्ये नाव येईल असं आहे का, नाही, क्वालिफाईंग आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय काय करा माहितीये का, हे अशा प्रकारे स्ट्रॅटेजी करा. ठीक आहे. सो ह्या अफवांवरून डोकं काढून घ्या. अजूनही तुमचे की डिप्रेशन होत नसतील तर मी तुम्हाला सांगतोय तुमच्याकडे 20 दिवस आहे, 20 दिवसात प्रॉपर होऊ शकतं. काठावर की डिप्रेशन मारून सुद्धा पास होता येतं. 21 मधल्या मुलांनी असंच केलंय. कळालं का. 22 मधल्या मुलांना 1-1 मिनिट उरला होता. सो तुम्हाला उरणार आहे. ज्यांनी कधीही त्या परीक्षेचं स्किल टेस्टचं तोंड बघितलं नाही ते समाजात अफवा पसरवून राहिले. ठीक आहे. टायपिंग इन्स्टिट्यूटवाले जे आहेत त्यांना पैसे कमवायचे आहेत, त्यासाठी मॉक आयोजित करणे, ते घाबरून देणं, घाबरटपणा आणणे, असेही प्रकार चालू आहे. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला सरळ सांगतो की काय करा, मॉक देणं चुकीचं नाही, टेस्ट सिरीज देणं चुकीच्या नसतात, पण त्याची भीती बाळगणं हे चुकीचं असतं. कळालं का. जिथे जे पाहिलंच नाही त्याच्याबद्दल अंदाज वर्तवणं चुकीचं असतं. ठीक आहे. सो अशा प्रकारे करा. आता बघा एक्झॅक्टली कशी होते, म्हणजे तुमचं ट्रेस रिलीज करा तुम्ही, काही टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. काहीही टेन्शन घेऊ नका, एवढे होतात, संपलं विषय. झालंय. चला मग आता आयोगानं सूचना काय दिलं, आयोग काय म्हणतं आम्ही कशा प्रकारे घेणार आहे तिथे, 1 मिनिट बघतो. ठीक आहे. बघा काय म्हणतंय आयोग, म्हणतंय
की आम्ही जी कौशल्य चाचणी आहे ही एकूण 32 मिनिटाची आणि जे दिव्यांग असतील त्यांच्यासाठी 37 मिनिटाची. कशी होत असते समजून सांगतो बघा. सर्वात पहिले तुम्ही गेले, खाली काय होतं तुमचं चेक होतं, ठीक आहे. म्हणजे असं एंट्री गेटमधून पहिले ते ग्राउंड आहे, त्या ग्राउंडमध्ये बसायला लावतात. मग ज्यांची 8:30ची शिफ्ट आहे त्यांना आतमध्ये सोडतील. मग असं ते शेगावच्या वारीत नाही का अशी फिरत जातं पंढरपूरच्या त्र्यंबकेश्वरच्या वारीत, तसं तुम्हाला जावं लागतं. तुमचं हॉल तिकीट चेकिंग होतं, तुम्हाला मग एक जे आहे असतं एक सिस्टम अलॉट केली जाते, ठीक आहे. मग सुरुवातीला 5 मिनिटं कीबोर्ड चाचणी असते, तुमचं कीबोर्ड व्यवस्थित चालतं की नाही. जर कीबोर्डमध्ये एखादं बटन दबत नसेल तर शांततेने त्यांच्याशी बोलायचं आणि त्यांच्याकडून चेंज करून घ्यायचं, ठीक आहे. हा एक उपाय असतो. नंबर 2, आणि फ्लॅट आलं काय आणि लिनोवा आलं काय आणि HP आलं काय काही घेणं नसतं, हे याच वर्षी आलं. पूर्वी मुलांनी काही नाही, टायपिंग इन्स्टिट्यूटवर जे आहे त्याच्यावर केलं, पास झाले, काही फरक नसतो पडत, ठीक आहे. झालंय. दुसरं मग असतो 5 मिनिटाचा एक ब्रेक. ब्रेक म्हणजे काय बाहेर जाऊ देतात का नाही, बसायला लावतात. त्यानंतर मग 10 मिनिटं मॉकसाठी की तुमचे बोटं बरोबर पडत आहेत का, मग तुम्हाला सगळ्यात इथं चेक होणार आहे. झालंय. मग 2 मिनिटाचा ब्रेक आहे, या 2 मिनिटात तुम्ही त्यांना सांगायचं आहे, ठीक आहे. इथं 5 मिनिटं जरी लागले तर तुमचा उतारा लेट चालू झाला तरी तुम्हाला 10 मिनिटं मिळतं. ऑनलाईनचा हा एक फायदा असतो, सो त्याच्यामुळे हे राहतं. झालंय. आणि मग 10 मिनिटं झाले की असे तुमचे पूर्ण झालेले असतात, घाबरायचं टेन्शन नाही. हे कोणासाठी आहे, हे मराठी 300 शब्द म्हटल्यापेक्षा 1500 की डिप्रेशन म्हणा. झालंय. नंतर इंग्रजीसाठी सेम सर्वच प्रोसेस आहे, ठीक आहे. आता बघा, आता आयोगाने तुमच्यासाठी काही सरळ सूचना दिल्या, व्यवस्थित बघा. काय म्हणते, सर्वात पहिले की एक चेक बॉक्स येईल की मी सूचना वाचल्या आहेत आणि मी परीक्षेसाठी रेडी आहे, ठीक आहे. दुसरं, रेमिंग्टन मराठी कीबोर्ड असेल आणि क्वालिटी कीपॅड असेल. झालंय. त्याच्यानंतर के वापरावा लागणार आहे, म्हणजे जो के असतो ना आपला या बटनावर, ठीक आहे, यानंच आपण काना पूर्ण करतो, ठीक आहे. हाच करणार आहे. काही मुलांना शिफ्ट ए ची सवय आहे, सो त्याच्याबद्दल खूप वाद झाले होते 11 मध्ये, आता ते सॉर्ट झालंय. आता तुमच्याकडे काय असेल, के वापरून, म्हणजे शिफ्ट ए ची सवय ठेवायची नाही. दुसरं, त्याच्यानंतर बॅकस्पेस पाहिजे तेवढ्या वापरता येतात, फक्त तुम्हाला ॲरो की नाही वापरता येत, नाही का. आता समजा मी काय करतोय, मी ही लाईन टाईप करतोय आणि माझ्या लक्षात आलं की स्वयंचलितपणे हा शब्द मी गाळला, तर ते असे बटन नसतात का ॲरो बटन, ठीक आहे, की मी या ॲरो बटनचा वापर करतोय आणि इथं जातोय, हे बटन वापरता येत नसतात, लक्षात ठेवायचं, ठीक आहे. म्हणजे बॅकस्पेस वापरता येईल तुम्हाला, पण एक या लाईनमध्ये असताना या लाईनमध्ये जाण्याची तुम्हाला परमिशन नाही, जाताच येत नाही, ते बटन बंद केले असतात. झालंय. त्याच्यानंतर सबमिट केली तुमची, सबमिट ऑटोमॅटिक होईल. 10 मिनिटं झाले, टाइम संपेल. आता बघा तुमच्या त्रुटी कशा मोजल्या जातात, तर त्रुटी मोजल्या जातात. नंबर 1 ते म्हणजे काय, कीबोर्ड त्रुटी. बघा लक्षात द्या. समजा जर तुम्हाला हे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही काय करू शकता, तिथं इन्व्हिजिलेटर असतील त्यांच्याशी बोलू शकतात. एक कीबोर्ड असेल, मशीन ऑटोमॅटिक लॉक होत असेल, लाईट पुरवठा जात असेल आणि जर तुम्ही ऑटोमॅटिक त्या स्किल टेस्ट म्हणून बाहेर पडले, सो यावेळेस तुम्हाला काय करता येते, पुन्हा लॉग इन करून पुन्हा टेस्ट देता येते उरलेल्या टाइममध्ये. झालंय. आता एक लक्षात घ्यायचं, कोणताही अनुचित प्रकार चालणार नाही, म्हणजे गैरमार्ग इथं चालणार नाही, ठीक आहे. कीबोर्ड जे मिळालं तेच मानावं लागेल. जर कीबोर्डमध्ये चूक असेल तरच ते मान्य करतील, नाही तर तुम्ही असं म्हणू शकत नाही मला फ्लॅटची सवय नाही, मला लिनोवो द्या, असं नाही. जे पदरी पडलं ते पवित्र झालं, फक्त त्यात चूक असेल तर बदलून द्या, अशा प्रकारे, ठीक आहे. आणि जर तुम्ही तिथं तांत्रिक बिघाड नसताना ॲरोगन्सी करताय तर आयोग तुमच्यावर कारवाई करू शकते, त्यामुळे बोलायचं नाही. आणि कॅप्स लॉक चालू आहे की नाही हे जबाबदारी तुमची असेल बघायची, ठीक आहे. चुका कशाला म्हणतात, एक तुम्ही एक प्रश्न समजा, आता फॉर एक्झाम्पल एक वाक्य लिहायचंय मला, पवन जेवण करतो, आणि जेवण जर शब्द लिहिला नाही त्याला एक चूक मानल्या जाईल. झालं. दुसरं, चुकीच्या शब्दाच्या प्रत्येक प्रतिस्थापनासाठी एक की डिप्रेशन चुकीचं करताय, अशा प्रकारे, ठीक आहे. त्याला एक शब्द चुकला तर सगळे की डिप्रेशन डाऊन होतात. नंतर उतार्यात एखादा शब्दच नाही, तुम्ही स्वतःच्या मर्जीनं टाकला जास्तीचा, म्हणजे पवन जेवण करतो आणि तुम्ही काय केलं, पवन जेवण करत आहे, झालं, चुका. ते 2 शब्द झाले. सो अशा प्रकारे इंग्लिशमध्ये स्पेलिंगची खूप काळजी घ्यावी लागते, कळालं का. कॅपिटल स्मॉल यावरही लक्ष द्यावं लागतं. एक चूक एक त्रुटी मानल्या जाते, ठीक आहे. सो असं सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून एक लक्षात ठेवायचं, थोडीशी तुम्हाला काय घ्यायची आहे, काळजी घ्यायची. ऍक्च्युअल मध्ये अशी होते, फार काही नाहीये, ठीक आहे. आता शिफ्ट कशा असतात सांगतोय तुम्हाला. शिफ्ट अशा असतात ह्या 2000, ठीक आहे. हे काय आहे, 23च्या स्किल टेस्ट आहे, ठीक आहे. म्हणजे 22च्या स्किल टेस्ट 23ला झाल्या, ठीक आहे. पहिली होती सकाळी 8:30 ते 9:10, ठीक आहे. दुसरी 11 ते 11:40, नंतर ठीक आहे 2:30 ते 2:10, आणि एक म्हणजे दुपारी 4 ते 4:30. एक लक्षात ठेवायचं, STA वाल्यांचं कसं आहे तुम्हाला सांगतोय. STA वाल्यांना मराठी कॉमन टाईप करायचं आहे, ठीक आहे. मराठीचा उतारा कॉमन टाईप आहे, म्हणजे असं नाही की STA साठी मराठीचा उतारा वेगळा आणि मराठी टायपिंगसाठी वेगळा, असं नाही, ठीक आहे. एक मराठीचा आणि एक इंग्लिशचा, ठीक आहे. मग आता ST वाले मोस्टली क्लर्क टायपिस्टला असतात ना, मग ते काय करतील, दोन्ही मिळून एकच उतारा देतील, म्हणजे त्यांना मराठीचा एकच उतारा आहे आणि इंग्लिशचा सेपरेट द्यावा लागेल. म्हणजे तुम्हाला समजलं का.
ठीक आहे, हा काय करावा लागेल, हा उतारा वेगळा द्यावा लागेल. म्हणजे तुम्ही जर हा उतारा चुकीचा मारला STA वाल्यांनी तर तुमच्या दोन्ही पोस्ट गेल्या, STA गेली, सिटी गेली. तुम्ही असं म्हणू शकत नाही आम्हाला सिटीसाठी वेगळा द्या. नाही, मी हा मुद्दा मांडला होता पण तो मुद्दा आयोगानं ग्राह्य केला नाही. आयोगानं म्हटलं नाही, एकच उतारा आहे, आमच्याकडे एवढा वेळ नाहीये. ठीक आहे, झालंय. सो असं असेल आणि मराठी इंग्लिश वाल्यांचा वेगळा असेल. कळालं का? सो अशा प्रकारे एक असते ही शिफ्ट. ठीक आहे, झालंय. आणि एक म्हणजे अशा प्रकारे ही मराठीची शिफ्ट सकाळी आणि इंग्लिशची दुपारी, अशा प्रकारचे 2 शिफ्ट होते त्यावेळी. आता उमेदवार कमी होते म्हणून हे. ठीक आहे, झालंय. म्हणजे एक्झॅक्टली असं होते. आता मी तुम्हाला सांगतोय कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत या 20 दिवसात. ठीक आहे पोरांनो, नंबर 1, सर्वात पहिले एक तर तुम्ही ना घाबरून जाऊ नका. ठीक आहे, हा घाबरणे प्रकार सोडा, काही फार मोठी गोष्ट नाही आहे स्किल टेस्ट पास करणं, दरवर्षी पुरं होऊन राहिले. ठीक आहे. नंबर 2, ज्यांचा स्पीड आजही आला नाही त्यांनीही घाबरून जाता कामा नये. पेशन्स ठेवा, मी सांगितलेल्या स्ट्रॅटेजीनं करा. ठीक आहे, नक्कीच करा. नंबर 3, ठीक आहे, जे टेलिग्राम चॅनल तुम्हाला घाबरून देतात, हे असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, याव ढ्याव ट्याव, त्यांना टाळा. ठीक आहे. नंबर 4, ठीक आहे, ज्यांना त्या परीक्षेचं काहीही नॉलेज नाही अशा लोकांपासून दूर राहा, म्हणजे निगेटिव्हिटी पासून. ठीक आहे. सो अशा जे आहे ह्या 2-4 गोष्टी करा. सर्वात महत्वाचं लेसन प्रॅक्टिस करा, ज्यांचं येत नाही त्यांना. नंबर 2, दुसरं की काय करा, दररोज जे आहेत मिनिमम 5 उतार्यांची प्रॅक्टिस झाली पाहिजे. ठीक आहे, पण एक्झाम मोडमध्येच, कारण की इथं तुम्हाला स्किल समजून येते. ठीक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अक्युरेसीवर लक्ष द्या. ठीक आहे, मी तर म्हणेल बॅकस्पेस वापरून जुना शब्द, बरेच सारे मुलं काय म्हणतात एखादा शब्द चुकला तर तो रिटाईप करायला परवडत नाही, परवडतो. ठीक आहे, की डिप्रेशन कमी झालेच चालेल. मी तुम्हाला सांगितलं 1800 की डिप्रेशन झालेच चालतील, मराठीवाल्यांचे 1350 झाले तर चालतील. पण तुम्ही जर एखादा शब्द आहे अकोमोडेशन सारखा, ठीक आहे, असा, आणि तुम्ही जर तुम्हाला वाटलं इथं हा ए आला नाही, ठीक आहे, किंवा ओ आला नाही, तर तुम्ही हा प्रश्न सोडताना पुढे व्यवस्थित टाईप करू असं करू नका, कारण की याच्यात खूप सारे की डिप्रेशन आहेत. ठीक आहे. सो मग तुम्ही डिप्रेशन मध्ये जाल, म्हणून तुम्हाला सांगतोय तुम्हाला याची प्रॉपर काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. आता एक सर्वात महत्वाचं सांगतो की आयोगाचे उतारे सोपे असतात. ठीक आहे. नंबर 2, एक्झामचं वातावरण खूप चांगलं असतं. ठीक आहे, मी तुम्हाला एक जेन्युइनली सांगतो, मी कधी खोटा बोलत नाही या फील्डच्या संदर्भात. मी 2021 ची स्किल टेस्ट दिली बघा. मी 2021 ला STA आणि MPSC क्लर्क, 2022 STA MPSC क्लर्क. ठीक आहे, असं, आणि 23 ला पण आहेच. सो लक्षात घ्यायचं, मी ना प्रॅक्टिस न देता, म्हणजे प्रॅक्टिस नव्हतो करायचं, मी जेवढा माझ्या अकॅडमीच्या संदर्भात कामाच्या संदर्भात PPT टाईप करतो तेवढंच, मध्यंतरी थोडीशी प्रॅक्टिस केली होती तेच. ठीक आहे. माझा जो तुम्हाला माहिती आहे 30चा GCC TBCचा उतारा असतो, GCC TBC 30चा, तो उतारा मी सोडवायला जायचो ना, तर यालाही मला 10 मिनिटं लागायची. म्हणजे तुम्ही बघून घ्या किती स्लो असेल मी, कारण की मी प्रॅक्टिसच नाही करायचो ना. ठीक आहे. सो त्याच्यामुळे मी काय करायचो, मीही या परीक्षेत 1-2 दिले. ठीक आहे, इंग्लिश पण दिलंय आणि मराठी पण. मराठीमध्ये पोरांनो विदाऊट प्रॅक्टिस मी 1100 की डिप्रेशन दिले होते, 1100. कळालं का? झालंय. आणि त्याच्यानंतर कारण की ते आपल्या बाजूला दिसतं ना, आणि इंग्लिशमध्ये माझे की डिप्रेशन हे 1700 झाले होते. म्हणजे माझ्याकडे मला फक्त द्यायची होती म्हणून. ठीक आहे. 22चे स्किल टेस्ट मी दिलीच नाही. ठीक आहे. पण आता ठीक आहे, आता तुम्हाला सांगतोय की ह्या पोस्ट सोडू नका. म्हणजे आता मी ह्या का बरं दिल्याने राईटली का घेतल्या, कारण की मला माहिती आहे याचं नोकरीचं स्थान मुंबई आहे. ठीक आहे, आणि मुंबई जाणं मला आवडत नाही. सो त्याच्यामुळे पण या वेळेस ही जी असेल ही सोडू नका. का बरं माहिती आहे का, हे क्लर्क टायपिस्ट पोरांना तुमच्या जिल्ह्यात जॉब देतं. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या जिल्ह्यात क्लास 3 करणं म्हणजे क्लास 2 केल्यासारखं असतं. घरच्या भाकरीवर जॉब मिळणंच कठीण असतं. फार नशिबान असतात ते लोक ज्यांना जिल्ह्यामध्ये जॉब मिळतात. म्हणून तुम्हाला सांगतोय शांततेत घ्या, व्यवस्थित पोस्ट सोडू नका. आणि आणखी एक सांगतोय का महत्वाचं आहे, तर तुम्हाला जर महसूल विभाग जर मिळाला तर महसूल विभागाचे प्रमोशन फास्ट आहे, नायब तहसीलदारापर्यंत तुम्ही जाऊ शकता. म्हणजे गॅजेटेड होण्याचा मार्ग आहे. मग का बरं इतकं सिरियसली घ्यायचं आहे माहिती आहे का या पोस्टला, यामुळे घ्यायचं आहे. स्किल टेस्ट खूप कठीण असते. 1000 म्हणजे जास्तीचे की डिप्रेशन, माझे 2600 येतात, माझे 2800 येतात, डझंट मॅटर, काहीच घेणं देणं नाही. माझ्यासोबत एक मुलगी होती 2021 ला, तिचे की डिप्रेशन पोरांनो जास्त यायचे, पण तिने काय केलं माहिती आहे का, की डिप्रेशनवर लक्ष दिलं, अॅक्युरसीवर दिलंच नाही, झाला प्रॉब्लेम.
कळालं का? सो असे प्रॉब्लेम्स होतात, त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका, ठीक आहे. सगळं सॉर्ट आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, ठीक आहे. मी सांगितली त्या मंत्राप्रमाणे करा. आत्तापर्यंत माझ्यावर विश्वास केला, याही पुढे करा. असं करा, जर तुमचे 20 दिवसात स्पीड आला नाही त्याला मी जबाबदार, पण प्रॅक्टिस करून बरं अशा प्रकारे करा. जास्त घाई करू नका, ठीक आहे. सो अशामुळे म्हणून एक लक्षात ठेवा, या तंत्राकडे लक्ष द्या. मी दिवसभर, मी तर म्हणतो नाहीतरी कंबाईनची जाहिरात नाही, दिवसभर कीबोर्ड घेऊन बसायचं, ठीक आहे. लिनोवो घ्यायचं, फ्लॅट घ्यायचं, एक दिवस लिनोवो, एक दिवस फ्लॅट, एक दिवस लिनोवो, एक दिवस फ्लॅट, असं करायचं आणि अशा प्रकारे तयारी करा, ठीक आहे. बाकी सगळ्या गोष्टीसाठी आता याच्याही व्यतिरिक्त मला वाटतं मी संपूर्ण प्रश्नाची उत्तरं तुम्हाला दिले. याच्याही व्यतिरिक्त काही राहिलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद आणि सर्वांना स्किल टेस्टच्या खूप खूप शुभेच्छा.